चला आज आपण हिरव्या मिरचीचा रवा बटाटा कसा बनवायचा ते पाहूया. तर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 3 मिरच्या घेतल्यात हिरव्या, ते कुटून घ्यायच्यात. बटाटे पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचे, त्याच्यानंतर त्याची सालं काढायची आणि एकदम बारीक कापून घ्यायचा आहे बटाटा. जितका बारीक कापाल तितकी भाजी लवकर बनेल. आता तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, ठेचलेला लसूण, मिरची, कढीपत्ता, हिंग परतून घ्यायचा आहे थोडासा. थोडासा कांदा घ्यायचा आहे, खूप जास्त कांदा नाही घालायचा आहे आणि एकदम बारीक कापून घ्यायचा आहे. तो पण आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता याच्यात हळद टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि जे बटाटे आपण कापलेले आहेत ते लगेच त्याच्यात टाकून घ्यायचे. बटाटा शेवटी कापायचा आहे आणि पटकन आपल्याला भाजी करायची आहे आणि शक्यतो लोखंडाच्या कढईत किंवा तव्यात ही भाजी बनवा. वरून टाकायचं आहे धना पावडर, जिरा पावडर. आता आपल्याला 50% हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे, तर 2 वेळा झाकण ठेवायचं आहे आणि परतत राहायचं आहे. आता याच्यामध्ये टाकायचा आहे रवा. तर भाजलेला रवा टाकायचा आहे आणि किती टाकायचा आहे, फक्त बटाट्याला लागेल इतकाच रवा टाकायचा आहे. मी 1 टेबलस्पून फक्त रवा वापरलेला आहे पाव किलो बटाट्यांसाठी. आता परत एक वाफ काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हा बटाटा आहे ना असा सतत फोडत राहायचा आहे आणि परतत राहायचा आहे. अगदी 10-12 मिनिटातच ही भाजी तयार होते. हा रवा बटाटा बनवताना काचेचं झाकण अजिबात ठेवू नका, स्टीलचं झाकण ठेवा. काचेचं झाकण ठेवलं तर त्याला पाणी सुटेल रवा बटाटा, मग व्यवस्थित होणार नाही.